अभी भी आप जवाब हो. चला पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मधून लगेच आपण समालोचन कक्षामध्ये जोडतोय आणि तिथे आमचे सहसमालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. अतिश नरवाल सर, ओ टू यू. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे शुभकार्येषु सर्वदा. नमस्कार. आणि इथे मात्र जोरदार तडाखा. आले स्वॅक्स स्वागत. चौकार. अब आए हो तो स्वागत नहीं करोगे अब हमारा. या अंदाजामध्ये फलंदाजी सुरू. 14 धावा फलकावर, परंतु दिशा इथे मात्र भरकटते. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. 15 15. यावेळी देखील आपण पाहिले तर वाट पाहिली सीमारेषेच नक्कीच जवळपास पाठीमागे पाठवण्याचा प्रयत्न जो होता तिथे खेळाडू तैनात. सांगितल्याप्रमाणे जर तुमचा कोणताही खेळाडू अपात्र असेल, आपली जी नियमावली ठरवली तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे, तर त्यामध्ये जर एखादा असेल तुम्ही 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धफलकावरती आपण पाहतो 16 धावा. यशवीन आनंद एक तगडी ताकदवर टीम आहे आणि समोर देखील एक चांगला कॉम्बिनेटेड संघ आपण पाहतोय. इक्वलाइफ लाईफ मॉन्टेज देखील यापूर्वीचा संघ जो आपण पाहिला एक तगडा संघ होता प्रेसिडेन्सी आणि त्या बलाढ्य संघाला नक्कीच स्पर्धेच्या बाहेर काढतात. पेस प्रकारचा बॉल तिथे मात्र नक्कीच हाताळला. अक्रॉस द बॅट शॉट सिलेक्शन डीप स्कोर लेगला तिथे मात्र आपण पाहिला खेळाडू तैनात असणार आहे. 17 धावा या फलकावरती. त्याविरुद्ध सुद्धा संयोजन समिती त्याविरुद्ध ऍक्शन घेईल. मग तुमच्या प्राइस मध्ये अमाऊंट गॅप शोधलाय तिथे मात्र डीप शक्य भरला. खेळाडू धावत पळत जातील. सिंगल मिळाल्यानंतर दुसरीचा देखील प्रयत्न सफल. रनिंग बिटवीन द विकेट्स दर्जेदार. बानेर बालेवाडी सूज महालंगे परिसरातील सोसायटी अंतर्गत क्रिकेटचा धगधगता थरार आपण पाहतो. बीबीएसएम ट्रॉफी 2025 सीझन 4. ब्राईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. आज देखील आपण पाहिलं तर दोन्ही टीम साठी नक्कीच सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण सोसायटी मेंबर्स, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, लहान लहान मुलं उपस्थित होतात आणि उपस्थित झाल्यानंतर इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं पाहिलं जाईल आणि कळवलं जाईल की हा चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. आपण इथे चीटचा जो आपण प्रोग्राम ठेवला थँक्यू. क्वार्टर फायनल्सच्या चौकाराच्या मदतीने धपलकावरती 24. इथे आपल्या टीमचा तुम्ही जो कॅप्टन येणार आहे त्याची मॅच ज्याच्या बरोबर आहे ती ऑलरेडी फिक्स आहे. म्हणजे 1 नंबरची 2 नंबर, 3 नंबरची 4 नंबर, इथे मात्र सिंगल ही पळून काढली जाईल. डाऊट आहे लेडीज मध्ये 25 धावा धपलकावरती. आता इथे जवळपास दोन्ही टीम्सच्या फक्त मॅच नंबर पहिली बॅटिंग आणि बॉलिंग वरती खूप मोठी जबाबदारी, क्षेत्ररक्षकांवरती देखील आणि त्याहीपेक्षा प्रशंसक, समर्थक, प्रेक्षक, ऑडियन्स इथे देखील आपण पाहिलं तर फ्लाईट दिली होती या बॉलला. बॅटवरती तो चेंडू प्रॉपरली घेता आला नाही. सिंगल मिळेल. DS ज्ञानेश्वर शिंदे माऊली संघाचे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. नेहमी मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळाडू बनून नक्कीच उभारतात. परंतु आता मात्र चेंडू बॅटवरती सरळ 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 खिलाडी के मस्तक पर होगी
शक्य किती असतात षटकार. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. धाफरिकावरती 32 लॉस ऑफ 1. आता प्रेक्षक आहेत तर प्रेक्षकांमध्येच आपण प्रश्न करूया, विचारूया की काय वाटतंय, यशवीन आनंद जिंकेल का इक्वलाइज हो. आज जोश आहे, आज भरपूर जोश आहे आणि हा जोश कमी होणारच नाही. कौन पड़ेगा किस पर भारी और कौन पेश करेगा सेमीफाइनल की दावेदारी. हाँ 2 लाख रुपए का पैसा होगा, मतलब 2 लाख रुपये पहिला जो इनाम आहे. कारण प्रथम क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 2 लाख, द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहिलं 1,50,000, तृतीय क्रमांकासाठी 1,30,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 90,000 रुपयांचं पारितोषिक. बॉलिंग मार्क वरती आपण पाहणार आहोत राहुल. 32 धावा धाफलकावरती. ज्ञानेश्वर आणि प्रणब दोघांवरती मोठी जबाबदारी. डी असतं यार. हा चेंडू आपण पाहिला डॉट, परंतु ज्ञानेश्वर माऊली आक्रमकता आहे आणि गोलंदाज देखील तिथे आपण पाहिलं राहुल चतुर चालक आहेत. फटका फसलाय संधी आणि इथे मात्र संधी तो सोना विकेट. बिग विकेट गॉन, बड़ी मछली जाल में. राहुल ने कहा लेनी होगी हर हाल में. तांबड़ी चामड़ी चमक. थँक्यू. उद्या आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेचा अंतिम शेवट फायनल डे आणि प्रेक्षकांचा अजूनही मोठ्या संख्येने जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक नागरिक आपल्या BBSTM ट्रॉफीला नक्कीच एक दंड प्रतिसाद देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहे. परंतु आता मात्र स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर अनिकेत पाटील. यस इथे मात्र वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 33 धावा. इथे मात्र क्रिकेट कॉपीबुक शॉट सिलेक्शन तिथे नो प्रोटेक्शन. चौकात 4 धावा. थँक्यू. एक चांगला चौकार आला अनिकेत पाटीलच्या बॅटमधून. एकीच मारा लेकिन सॉलिड मारा. लगेच क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल आपण पाहतो. राहुल एक महत्वाची विकेट मिळवली संघासाठी, परंतु यशवीन आनंद संघाकडे चांगली बॅटिंग आहे. 37 वरती 2. चौथं षटक प्रगतीपथावर. 5.5 पहिलीच मॅच आहे. सोडून दिलं, वेल केला, जाऊ दिलं या चेंडूला. पंच निघालेलं भरकटली.
लास्ट बॉल धावा धावलकावरती टॉस करणार आहोत. एफ रेसिडेन्सी आणि लाईव्ह मॉन्टेज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. बॅटच्या आतील कडा यस चेंडूचा पाठमोरा चेंडूचा पाठमोरा आणि तिथे मात्र चेंडू आलेला आहे. चांगलं फुटबॉल स्किल आणि त्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजेत कारण खेळ कुठलाही असो लक्षात ठेवा जोपर्यंत सर्वस्व अर्पण तुम्ही करणार नाहीत विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकणार नाहीत. खेळ कुठलाही असो संघर्ष करा स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला उद्या प्रसिद्ध करेल. 40 धावा धावलकावरती आहेत. अनिकेत पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती अजून एक स्ट्रोक वा मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार चेंडू केलाय चौकारासाठी फरार 4 धावा. सर्व टीम्सला विनंती आहे की आपण एक टीम फोटो घेणार आहे सर्व टीम्सला मिळून. तर सर्वांनी माझ्या लेफ्ट हँड साईडची जी पहिली गॅलरी आहे तिकडे सर्व प्लेयर्सनी यायचं आहे. आपण सगळ्या टीमचा एकत्र मिळून फोटो घ्यायचा आहे. थँक्यू अनिकेत ने भी वही कहा गेंद को अब चलो मैदान के बाहर चलो. त्यांनी कृपया करून दुसऱ्या गॅलरीत 44 धावा धावलकावरती 3 मध्ये 10 बनवल्यात अनिकेत पाटीलने. या गॅलरीमध्ये येऊन बसायचं आहे. परंतु इथे मात्र हा बॉल कमालीचा असणार आहे. डॉट बॉल षटकाची समाप्ती. फक्त खेळाडूंना विनंती आहे की पंचांसमोर कोणीही चर्चा करायची नाही कारण पंच स्पर्धा कुठली असू द्या सर्वात रिस्पेक्टिव्ह पर्सन्स असतात. कारण आदर क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा कुठलाही खेळ असो आदर हा पंचांचा झालाच पाहिजे. पंचांचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांच्या प्रत्येक टाळ्यांना चौकार षटकारांचा प्रतिसाद देणं म्हणजे क्रिकेट. लहान लहान खेळाडूंना सोबत घेऊन त्यांना शिकवणं म्हणजे क्रिकेट. आणि कधी कधी पराभूत देखील होऊन चेहऱ्यावरती आनंद म्हणजे क्रिकेट. 4 षटकांचा खेळ संपला धावलकावरती 44. कृष्णकांत संघाला विनंती बॉलिंग मार्कवरती प्रणब प्रधान सेकंडवर लवकर. हो वा लेग ब्रेक आणि लाऊड अपील. तिथे मात्र त्या अपीलला फेटायला जातात. गोल्डन ट्रेलिस तुम्ही तर या आणि अपीलला फेटायला जात आहे. आणि साहजिकच आहे प्रत्येकाला माहिती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये 2 ठिकाणी अपील करू शकतो. एक न्यायालय आणि दुसरा क्रिकेट. क्रिकेटचे सरपंच हे बेंच असतात आणि तिथे मात्र जज साहेब न्यायाधीश. यावेळेस पिकअप स्टँड अँड डिलिव्हर्ड सरळ चेंडू BBSMच्या बॅनरवरती चौकार 4 धावा. तुम्ही वर जा. ओनली प्लेयर जा. ओनली प्लेयर. थँक्यू. ओहो मिनी हेलिकॉप्टर परंतु पाहिजे त्याचा संपर्क करता आला नाही. अगदी मी म्हणेन शेवटच्या क्षणी बॅटचा टो अगदी खालचा भाग चेंडूवरती नक्कीच संपर्क करतोय स्पर्श होतोय. सिंगल मिळते धावलकावरती 49. चर्चा केली जाणार आहे. लिटिल बिट चॅट केली आणि केतला सांगितलं प्रणब बॅट आपल्या दोघांना चालवायची. कृष्णकांत आतापर्यंत टाकले गेले 9 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतात. 1 विकेट त्यांच्या नावी आणि अजून एक गती परिवर्तन. ही चांगली रणनीती आहे फलंदाजांच्या विरोधामध्ये कारण धावत परत येतात ऍक्शन देखील वेगवान दाखवतात आणि व्हेरिएशन तिथे करतात. आणि या लेगबाईच्या सिंगलच्या मदतीने यशविन आनंद संघाच्या 50 धावा या धावलकावरती 50 कम्प्लिटेड. एक चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तनानंतर दुसऱ्या चेंडूवरती लगेच एक्सिलेटर वरती पाय. कधी कधी गाडी 20 वरती 40 वरती त्यानंतर सरळ 80-90. एक संमिश्रित गोलंदाजी यावेळेस केली जाते.
पुन्हा क्षेत्ररक्षकांवरती देखील नजर, परंतु बॅटर देखील तिथे आपण पाहू शकतो हजर आहेत प्रहार करण्यासाठी. सिंगल मिळते, हलकेचा मिसफील्ड, परंतु एका धावेवरती थांबवलं जाईल. एकी देखील सुरेख आहे. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 51, 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक कोण टाकेल? आणि फलंदाजांना माहिती आहे आता मात्र काउंटर अटॅक, 14 षटकांचा एन्काउंटर करावा लागेल. इथे सिंगल लेवलवरती विश्वास ठेवून चालणार नाही किंवा संघासाठी ते पूरक नसेल. इक्वलाइज हे टीमचे देखील संघनायक फक्त विनंती असं चर्चा जास्त वेळ करू नका. काय सर्व मॅचेस आपल्याला वेळेमध्ये खेळून करायच्यात. कारण कालच्या दिवसभरामध्ये नाही, कालच्या रात्रभरामध्ये चांगलीच पळापळ झाली. धाव धावफलकावरती कुशल बॉलिंग मार्कवरती. आपली कुशलता इथे मात्र आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती साधिक दर्शवावी लागेल. एक चांगले गोलंदाज म्हणून ओळखले जातात. शेवटचं षटक आहे आणि वैयक्तिक पाहिलं कमीत कमी धावा द्यायच्यात, विकेट्स मिळवायच्यात. परफेक्ट, तुम्ही इथे ऍडजस्ट व्हा. स्टेअर्स होती. सारथी या साईडला या इकडे. आणि हा टप्पा सुरेख आहे. आमचे पहिलवान चन्नू दादा यांचं देखील कौतुक आहे. सारथीने प्रेसिडेन्सी कॉर्नरला या, जिथे कमी तिथे आम्ही, ही महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. प्रत्येक जबाबदारी घेण्यासाठी सर्वात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतं. राग कधी आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती आल्यापासून पाहिलंच नाही. अजून एक टप्पा सुरेख. बॅक फूट वरती थांबवून संपर्क करता येणारच नाही. तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये धावावं लागेल, कारण 51 वरती धावफलक स्थिर आहे. आधी 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या लिव्हरपूल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र रनआउटची संधी. यस, पंचांचा डाव टाकायचा आणि फलंदाज डगआउट करे. विकेट. क्वार्टर फायनलिस्ट सर्व टीम त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. परफेक्ट 10 कर्णधार आणि वीर कर्णधार. विनंती आहे तुम्हाला टॉस होणारा आजच्या दिवसामधील महिलांचा पहिला क्वार्टर फायनल विरुद्ध परफेक्ट 10. जास्त वरती संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी यायचंय समालोचन कक्षाकडे. स्काय न्यू बॅटर, नवीन फलंदाज जे स्ट्रायकिंग वरती असणार आहे, परंतु फिल्डिंग कमालीची होती. कारण लॉंग ऑफच्या खेळाडूचं कौतुक आहे. बॅकर देखील लॉंग ऑनच्या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख होतं. कारण सोपं नव्हतं अगदी. दोन्ही खेळाडूंच्या मधोमध तो चेंडू टोलावला गेला होता, परंतु मिळते वरती एक धाव आणि बॉलिंग टीमला एक विकेट. इक्वलाइज आहे. जबरदस्त गोलंदाजी, चांगल्या रणनीतीनुसार इथे गोलंदाजी केली जाते. स्काय ऑन स्ट्राईक वरती. काही हालचाल देखील आपण खेळूंच्या माध्यमातून पाहतो. 2.5 यावेळेस लिव्हरपूल टॉस आणि बॉस बनतील फलंदाज. धावा मिळतील 4 चौकार. अजून 2 क्लिक थांबा प्लीज. थँक्यू. आता 56. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. सीझन 4. समीर भाऊ चांदेरे असतील, किरण भाऊ चांदेरे असतील, संपूर्ण BBSM ची गोल कमिटी असेल, त्यांचा उर्वरित मित्र परिवार असेल, करावं तितकं कौतुक कमी. थँक्यू ऑल. यावेळी देखील बोलरचा चेंडू बॅटवरती आला. तिथे खेळाडू तैनात असतील. डिफेक्स कव्हरचं ठिकाण निवडलं गेलं. लॉंग ऑफचे खेळाडू धावत पळत गेले. ताबा मिळेल. चेंडूवर त्यांनी उचलून फेकला, परंतु मिळेल सिंगलच. 57 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील. लाईफ मॉन्टेज आणि ए प्रेसिडेन्सी मेन स्टीम. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावूया.
लाईट मॉन्टेज अँड एक रेसिडेन्सी. अनिकेत यस सुरेख टप्पा आणि इथे फलंदाज बाद. एक चांगलं काम बिहाइंड द स्टम्प्स विकेट किपर तिथे मात्र अभिजितच्या माध्यमातून विकेट. 1 मिनिट वाया न घालवता चला आपण स्पर्धेला सुरुवात करू. अंपायर रेडी, डीजे रेडी. थँक्यू. टॉस मला वाटतं मुख्य मंचाजवळ आपण पाहतोय. सतीश भाऊ टॉस झाला. वीरभद्रनगर टीमने टॉस जिंकला आणि प्रथम कुणाचे असेल त्यांना विनंती. गोलंदाजीचा निर्णय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला यशवी आनंद टीमला विनंती लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रत्येक मॅचेस प्रत्येक सामने वेळेमध्ये आपल्याला संपन्न करायचे. बनवल्या गेल्यात धावा 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. थोडासा वेळ मिळतो. साहजिकच आहे रणनीती आखली जाते. प्लॅन्स त्या ठिकाणी बनवले जातात. कोणाची फिल्डिंग आहे परंतु पर्वाचा दिवस लाईट मॉन्टेज विसरू शकणारच नाही. जर का नैसर्गिक आपत्ती नसती, पाऊस वादळ पर्वाच्या दिवशी नसतो तर साहजिकच आहे आज आपण फायनल डे मध्ये असतो. परंतु ज्या अडचणी येतील साहजिकच आहे त्या अडचणीवरती कितीही अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, समीर भाऊ चांदरे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार कधीच मागे हटणार नाही, कधीच हार मानणार नाही. कारण प्रत्येक पर्वामध्ये भले किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, सामन्याला आपण इथे सुरुवात करतो. मॅच नेहमीच एक पाऊल पुढे आपण त्या संकटांच्या असू. कारण आपली देखील पूर्व तयारी आपण पाहतो 24 तासाच्या आतमध्ये संपूर्ण नियोजन आहेत तसं. आणि अजून एक जोरदार दिवसभरी तयारी आपण पाहिली. जिथे की बॉल जाईल जास्तीत जास्त दोन बॅटर्स आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. इक्वल ऑफ होम्स ए टीम दोन्ही पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जास्त एरिया स्टॅटिक न ठेवता डायनामिक पद्धतीने कॅप्चर करावा. धन्यवाद. हेमंत आणि अभय सर एका बाजूला आपण पाहिलं तर हेमंत सर असतील, दुसऱ्या बाजूला अभय सर असतील. प्रेसिडेन्सी आपले बॅट्समन सर बॉल घेतलेत. ओके चला तो बॉल आयोजक कमिटीकडे जमा करून घ्या. दोन बॅटर्स इक्वल ऑफ होम्स ए टीम. चला विनंती असेल स्पीडअप करूया. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण देखील तरी सजवा. इतका वेळ खेळून घ्यायचा नसतो. प्रत्येक खेळाडू आपल्या जागेवरती जाणं गरजेचं असतं. सामन्याला इथे आपण सुरुवात करतो. मॅचला देखील आपण इथे सुरुवात करतो. बॅटिंग टीम रिक्वेस्ट टू यू. पुन्हा एकदा सूचना आहे या संपूर्ण क्रिकेट विनंती असेल सर्व आदरणीय वेळ घ्या. परंतु त्या वेळेला देखील काही मर्यादा असाव्यात, काही लिमिट्स असाव्यात. या संपूर्ण क्रिकेट एका मिनिटामध्ये साहजिक आहे बॅटर्सने देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं असतं. आदरणीय समीर दादा बाबूराव चांदेरे साहेब स्काय जे की बॉलिंग मार्कवरती सज्ज होतील. सर चर्चा प्लीज त्या ठिकाणी खेळाडूंना देखील सांगा की थांबवायच्या त्वरित आपापली जागा घ्यायची. स्वागतम स्वागतम. आपण दोन बॅटर्स दोन फलंदाज सगळ्या मॅचेस इथे आपल्याला पाहायला जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. लढती देखील आपण सौरभ आणि ओंकार. परंतु स्ट्राईक एंड वरती कोण? सौरभ ओंकार नॉन सेकंड असतील. आपण पाहणार आहोत वुमेनच्या देखील आपण काय मॅचेस मोठी जबाबदारी पटपट यायचं एका लाईनीत बड़ी जिम्मेदारी. इथून पुढे सगळ्या टीम लेकिन किसे मिलेगी जीत और किसे मिलेगी हार करारी. प्राइज मध्ये पोहोचलेला आहे. 36 चेंडू 58 क्रिकेटचा खेळ आहे. मगाशी आपण पाहिलं 80 धावा चेज झाल्या. या 59 या 58 साठी देखील संघर्ष तर करावा लागेल. मॅचला मात्र होती सुरुवात. लेफ्ट अँड राईट हँडेड बॅटिंग कॉम्बिनेशन. सौरभ हिरे स्पीडअप करायचा आहे. ऑन स्ट्राईक स्काय. तुम्हाला माहिती आहे आज टोटल 8 मॅचेस इथून पुढे पंचांचा इशारा. लेट्स प्ले डावाला करूया सुरुवात. स्पीडअप करा. कर्णधारांना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या. प्रेसिडेन्सी सलामीची जोडी पाठवून द्यायची आणि दोन्ही कर्णधारांना विनंती आहे मॅचेस हे क्वार्टर फायनलचे आहेत. आणि इथे मात्र अंपायरशी काय प्रहार खेळलाय. इथे खडे खडे खिलाडी देखते रे इस गेम को. चौका 4 धावा. अंपायरशी हुज्जत घालायची नाही आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे.
देतो. ऑर्गनायझर कमिटीनं स्ट्रिक्टली सूचना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या निमोल आणि काही अटी देखील आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. लॉस देखील आपण स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलेलं की त्याची सुरुवात चांगली होते, त्याचा शेवटही चांगला होतो. आणि सौरभने आपल्या संघासाठी सुरुवात खूप चांगली केली. चौकार खेचलाय आणि इरादे स्पष्ट केले, फक्त तोडफोड करायची. संपन्न होताना पाहायला मिळतात. या मैदानावरती BBSM प्रीमियर लीगच्या थरार देखील आपण पाहतोय. बानेर बालेवाडी सूस म्हाळुंगे प्रीमियर लीग या परिसरातील अंतर सोसायटी प्रीमियर लीग देखील जोरदार बघतोय आणि अतिशय सुंदर आयोजन. परंतु तिथे मात्र पंच आहेत. पंच कळवतील की कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथे संपन्न होते. गेली 13 ते 14 दिवस आपण ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना पाहतो. उद्या स्पर्धेचा शेवटचा 34 चेंडूंमध्ये 54 धावा, जे की 9.53 रिक्वायर्ड रन रेटने नक्कीच बनवायच्या. परंतु चर्चा जी केली जाईल, पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे की खेळाडूंना चर्चा तिथे शेवटचा दिवस ओके 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 या स्पर्धेच्या समारोपाचा आपण सगळेच पाहणार. आज आपण करू नका. लढती या स्पर्धेत बघतोय. बॅटर्स देखील एकमेकांना कान मंत्र देतात, टिप्स देतात. एक चौकारात चांगला चुना हाताळला स्कायने. आणि त्यानंतर या नेक्स्ट बॉल क्रिकेट स्पर्धेचा भव्य दिव्य प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी अर्थातच बक्षीस वितरण समारंभ तो देखील उद्या या स्पर्धेचा संपन्न होणार आहे. उद्या मान्यवरांची मांदियाळी, क्रिकेट रसिक प्रेक्षकांची तुडुंब तोबा गर्दी आणि क्रिकेटच्या खेळाडूंच्या डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान दिला जाणार आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही घेणार आहोत आणि हे गरजेचं आहे. हा पहिला चेंडू बॅटवरती आलाय. त्यानंतर बॅटर्स देखील सांगतात की विकेट इथे महत्वाची आहे. कुठल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन करत असताना इथे चुका व्हायला नको. दोन्ही संघाला जर का स्पीडअप करा, धक्का बसला, विकेट गोलंदाजांना मिळाली तर ते आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी धोकादायक. स्वच्छ पंच कळत आहेत. हेमंत शेट्टी सर, लेट्स प्ले. टावल होते सुरुवात. पहिला चेंडू होता हलक्या हाताने. यस, बॅटमॅनचा चांगला वापर म्हणावा लागेल. पंच तिथे मात्र डीप विकेटला खेळाडू सिंगल मिळणार. बॅटर बॅटिंग साठी आपण पाहतो. पहिल्या 4 चेंडूमध्ये डबलगडवरती आता 5 धावा आपण पाहतो. धीरज शिंदे आणि तुषार शिंदे एवन जोडी इथे बॅटिंग साठी तुम्ही मैदान ती पाहताय. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. फलंदाजीसाठी पहिलं षटक करतायत मनीष सिंग. क्षेत्ररक्षण होईल खराब. चेंडू सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला चौकार, 4 धावा. पहिल्या षटकात धावा येतात. धावपल खोत आणि स्कोर कार्ड होती. संघाचं खातं मैदान उघडले. टीमचं अकाउंट ओपन होते. 2 चेंडू आणि धावपल खोती बनवलं जात आहे. 4 धावा. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेत. या प्रतिगीत या जोडीने दिलेला आहे. फुल टॉस चेंडू होता. हळूवारपणे ड्राईव्ह केलाय. चेंडूला आपण पाहिलं तर पॉइंटला खेळून काढले आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. फुल टॉस चेंडू ती कोणत्या प्रकारचं आक्रमण करताना इथे बॅटर धीरज शिंदे आणि तुषार शिंदे या चेंडूला आपण पाहिलं तर पाहायला मिळत नाही. शांत आणि संयमी बॅटिंग करतायत. आक्रमकता अजूनही आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळत नाही. T1चे षटक करतायत मनीष सिंग. फुल टॉस चेंडू होता. त्याला दिशा दिली आणि चेंडू पाठवलाय थेट सीमारेषच्या पार. BBSM प्रीमियर लीगचा दिलखुमाके षटकार. तर न्यू बॅटर, चला विनंती सर थोडंसं स्पीडअप करूया. अभिजित पाटील, सौरभ हिरे यांच्या नक्कीच साथी येथील मैदानाच्या आतमध्ये. परंतु एक चांगला बॉल स्कायच्या माध्यमातून इथे हाताळला गेला. भले पहिल्या चेंडूवरती चौकार असेल तर नंतर गोलंदाजीमध्ये प्रतिकार असेल. ते पहिल्या षटकात चौकार षटकारांचे फटाके फुटू लागले आणि क्वार्टर फायनलच्या लढती अशा जास्त ठरवाड्याच्या मॅचेस असतात. 5 धावा आणि 1 विकेट आतापर्यंतची कहाणी आपण पाहिली. जायचं असतं. परंतु अभिजित पाटील प्रत्येक जण प्रयत्न करत नसतो आपल्या कामगिरी संघासाठी नक्कीच करायची. आणि तेच प्रयत्न सुरू. मोठी जबाबदारी खांद्यावरती. मोठी मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. शिंदे इथे चुका करून चालणार नाही. काय तयार. पहिलं षटक करतायत मनीष सिंग. आतापर्यंत कच्चे 11 धावा.
हो अजून एक अतिरिक्त उसळी देखील त्या बॉलवरती आपण पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला भले चौकार आला त्यानंतर 5 चेंडू कमालीचे सफल सक्सेसफुल ओव्हर. इथे मात्र संपेल डबल कावरती 5 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 30 चेंडू आणि 53 धावा. कारण क्रिकेट हे लक्षात ठेवा आणि चित्ताने भरलेला खेळ असतो. इथे जरी असं वाटत असेल 30 मध्ये 53 बनवू शकतात परंतु त्या 30 चेंडू 53 बनवण्यासाठी संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. त्यामुळे पंच देखील तिथे कळतात. कारण गोलंदाजाकडे देखील तो फॉर्म आहे त्यांच्याकडे देखील ती व्हाईट बॉलच्या गुणवत्ता आहे की या सामन्याला आपल्याला नक्की संघाच्या दिशेने झुकवतील. 12 धावा 12 रन. परंतु दक्षता फलंदाजांना घ्यावी लागेल. विकेट इथे गमवायची नाही धावा बनवायच्यात. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु जोपर्यंत यस मगाशी देखील आपण विचारलं होतं आता देखील विचारूया की प्रेक्षकांचा आवाज जोपर्यंत खेळूनकडे जाणार नाही ना तोपर्यंत तिथे ऊर्जा नाही. समाप्तीनंतर धावपल कोणती बनवलं गेला 12 धावा. एकवेळा फोनचे प्रेक्षक राज्य संघाला जिंकवायचंय का भागीदारांनी पार्टनरशिप आवाज नाही पाहिलं तर इथे मैदानात तुमचा आवाज गेला नाही तर पाहिलं तर धावपल त्यांचा आत्मविश्वास वाढणार नाही. इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता मला वाटतं एसपी आनंदचा आवाज येईल. 25 आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहतो. संयुक्त पर्व देखील आपण संपन्न होताना पाहतो. 30 चेंडू 53 बॉलिंग मार्कवरती डीएस आपला सर्वात ज्ञानेश्वर शिंदे अर्थात माऊली. बीबीएसएम प्रीमियर लीग एक सुपरहिट प्रतियोगिता संपन्न होती. पहिला चेंडू होता स्टीर केला कव्हरला खेळला आहे. 30 सर्कल मध्ये फील्ड केला सुरेख टप्पा चांगली बॉलिंग षटक क्रमांक 2 चांगली लेंथ आशिष जोगी होता है फलंदाजाच्या मार्कवरती. मोजके पावलांचा रनअप आहे दुसरे षटक परंतु तो फलंदाजांना अडचणीमध्ये टाकण्यासाठी खूप आहे. विदाउट लॉस 13 धावा. 29 चेंडू 53 हे समीकरण आहे. रिक्वायर 100 देखील आता आपण पाहिलं तर 10च्या पुढे देखील आपण पाहिलं तर चेंडू टाकला होता. कुठला स्पॉट होती टप्पा पडला थोडासा खाली चांगला रनआउटची संधी आणि गडबड झाली. इथे मात्र गलतीचे मिस्टेक संधी होती. लाईट मॉन्टेच्युरी अभिजित पाटील गोल्डन डक वरती डगआउटच्या दिशेने गेले असते निघाले होते परंतु बॉल मात्र हातातून निसटला. आता इथे हा जीवनदानच म्हणावा लागेल फलंदाजासाठी. सोपं नाही बॉल टाकायचा धावत पडत यायचं पुन्हा एकदा देखील तो बॉल पाहायचा कलेक्ट करायचं. परंतु आता देखील संधी असणारे विकेट किपर करत राहील आणि स्टम्प्सला टार्गेट केलं गेलं परंतु मिस झाली ती संधी. एकच फलंदाज दोन वेळेस वाचला. एकच फलंदाज 2 वेळेस वाचला आणि नाव आहे अभिजित पाटील. आता दोन्ही वेळेस जीवनदान मिळाला. साहजिकच त्यांना देखील आता संघर्ष सोडणं संघासाठी करावं लागेल. 6 धावा दफलकावरती 17 धावा. टार्गेट आपण पाहणार आहोत 27 चेंडू 52. मैदान ते सुरू आहे. आक्रमण केलं गोलंदाज आशिष जोगीवर. बॅटर तुषार शिंदे एक शांत संयमी फलंदाज आहेत परंतु चांगल्या चेंडूंचा सन्मान करतात आणि खराब चेंडूंचा बॅटची करा तिथे मात्र शॉर्ट खेळाडू यावेळेस डायरेक्ट हिट करतात. तुषार शिंदे विकेटचा बदल रनआउट. चढ आणि उतार आपण पाहत असतो. अप अँड डाऊन आपण पाहत असतो. आयुष्यामध्ये देखील प्रत्येकाच्या अप अँड डाऊन बरेचसे प्रेक्षक उपस्थित होतात आणि क्रिकेटच्या खेळात देखील तुम्ही दोन्ही बाजूने क्रिकेट पहा. निर्मल यांचा कमालीचा थ्रो आपण पाहिला परंतु बॉल कुठेतरी मला वाटतं विकेट किपरच्या देखील हाताला स्पर्श झाला होता परंतु दोन्ही खेळाडूचं चांगलं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि पॉवर प्ले P2च्या सौरभ हिरे यावेळेस मात्र संघाचा महत्वाचा फलंदाज इथे आपण पाहिलं तर ताळमेळ म्हणेल तिथे चुकीचा ठरला. 17 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. षटक क्रमांक देखील इथे मैदान सुरू आहे. 26 चेंडूंमध्ये 52 धावांची गरज. 6 धावा दफलकावरती 2 विकेट जमवल्यात आणि स्ट्राईक एंडवरती आता कृष्णकांत. दबाव तडपण प्रेशर या मॅचमध्ये दिसून येते कारण सेमी क्वार्टर फायनलचा सामना येथून जिंकला तसे पराभूत झाला तर 2026 ची तयारी करावी लागेल. 5 धावा खर्च करत आपल्या संघाला मिळून देत आहेत. कारण येत्या दिवाळीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर लहान मुलांसाठी देखील बीबीएसएम आयोजक कमिटीकडून स्पर्धा आपण पाहणार आहोत. कारण साहजिकच आता प्रत्येक सोसायटीमध्ये आपण पाहिलं तर कालच उल्लेख केला देखील आपण की मम्मी पप्पा खेळतातच मग मुलं का मागे राहतील.
आणि त्यांचे देखील आता मात्र यशवी आनंद संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. दिवाळीच्या पर्वामध्ये आपण BBSM ट्रॉफी फक्त पाहणार आहोत. यायचं आहे, समालोचन त्यांच्याकडे यायचं आहे. कर्णधार 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 6. या षटकामध्ये केवळ एकच धाव, अर्थात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. बनवलं गेला. 1 विकेट गमावल्यानंतर 18 धावा धावपल काही त्या ठिकाणी चर्चा नक्कीच पंच देखील करतायत. देखील आपण पाहिलं तर इथे बदलतो आणि बनवलं जात थँक्यू. 24 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आणि बॉलिंग मार्कवरती अरविंद राय. अशी चर्चा केली तिथे आपण पाहिलं तर हेमंत सरांनी. ओंकार रणपिसे जे की आपले नक्कीच कमिटी मेंबर आहेत, चांगले धावपळ त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. रिकॉर्ड रन रेट वरती नजर असणारे 13 आणि 2 षटकांचा खेळ संपला, धावपलकावरती 6. अरविंद थोडेसा सगळ्यात प्रहार, इथे मात्र दबाव पाहायला मिळाला. अजून एक झेल होईल का, अंदाज चुकला तिथे मात्र खेळीचा अंदाज चुकला. विकेट किपरकडे रॉकेट थ्रो डायरेक्ट हिट झाली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, परंतु थ्रो देखील करण्यासाठी थोडासा वेळ त्या ठिकाणी घेतला गेला. विकेट किपर देखील कलेक्शन करत असताना स्ट्रगल करतात. सिंगलला डबल मध्ये बरोबर केलं जाईल. 23 चेंडू 50. यापूर्वीचा सामना आठवावा लागेल संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातात कारण तिथे देखील 80 धावांचा टप्पा पार केला गेला. आशिष कवाले बॅटिंग करतात. 4 चेंडू आणि 5 धावा आणि हा चेंडू मात्र वाईट. चेंडू आणि 6 धावा अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये. चेंडू आतापर्यंत केले निलेश चौधरींनी. पहिला चेंडू ते चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचांचा गणी सरळ असतं. मला शर्यत लागली परंतु चेंडू मात्र जनाब आप दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में खटकोगे. वाईट बॉल. चौकार. 23 चेंडू 48. 23 चेंडू 48. दोन चौकार आतापर्यंत होतात. 10 धावा फलकावरती. अरविंद तयार. इथे चढवण्याचा प्रयत्न बॅटर करतात आशिष कवाले. इथे मात्र पुढे सरसवत प्रहार असेल. 2 वाईट नंतर चहलकर्मी कानी पडला नाही. इथे मात्र पंचांनी कळलं फटका पाहणी पाहतच राहा. विकेट. सीमा आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक मैदानी पाहायला मिळतोय आशिष चव्हाण यांच्या बॅट मधून. 32 रोहन सावंत विकेट गमावली. षटक क्रमांक 3 मैदानात. आणि माफ करा राहुल. परफेक्ट यॉर्कर होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू मैदान ते केलाय निलेश चौधरी. क्रिकेटचा खेळ असाच आहे. तर राहुल फलंदाजी करणारी टीम धावा बनवताना बघायला 10 वरती 3. 22 चेंडू 48. बाची कडा आणि इथे मात्र ओहो चूक झाली. तिथे जेव्हा बॅलन्स बिघडला तेव्हा समजलं की कदाचित हा चेंडू हुलकावणी देईल खेळाडूला. चौकार. 4 धावा. थँक्यू. हा जो चौकार आहे साधिकेचा इक्वेलाइफ होम्स ए संघासाठी देखील दिलासा देणारा चौकार असेल, कारण बऱ्याच वेळ झाला धावा येत नव्हत्या. आणि जेव्हा आणि इथे मात्र निस्ताम चौकारा पाठोपाठ टिट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर. फलंदाज झेलबाद.
20 चेंडू 44. 20 चेंडू 44 समीकरण. आणि न्यू बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील नाव आहे अनिरुद्ध काळे. संघात मात्र संकटात पडतोय आणि ते संकटमोचक बनावं लागेल. कारण 57 धावांमध्ये देखील चांगलं प्रदर्शन करणं कौतुकास्पद आहे. कारण या मैदानाचा इतिहास आहे. 27 धावा इथे डिपेंड केल्या गेल्यात, कमीत कमी नाही का बनवल्या देखील गेल्यात आणि त्या डिपेंड केल्या गेल्यात. आणि जास्तीत जास्त धावा 143 6 षटकांमध्ये त्या बनवल्या गेल्यात, त्या डिपेंड केल्या गेल्या नाही. 14 धावा 4 विकेट आतापर्यंतची कहाणी. 20 चेंडू 44. अरविंद इथे देखील आपण पाहिजे तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतात. बॅट दर्शवली अगदी सरळ, परंतु सिंगल मिळणारच आहे. एक सफल सक्सेसफुल ओव्हर आतापर्यंत आपण पाहतोय. भले 2 वाईड आला, एक चौकार आला, 2 महत्वाचे मोहरे टिपले गेले, 2 शिकार केले तिथे अरविंद रायन आपल्या गोलंदाजी मार्कवरती येऊन. परंतु पाहूया 19 चेंडू 43 यश मिळेल का? फटका तर चांगला आहे. काय होईल या मॅचचं, कोण जिंकेल? हवा देखील आपण पाहिलं तर इथे येत आहेत. स्कोर कार्ड पुढे जाते. नौपल कोटे आकडे बदलत आहेत. चेंडू अडवला, चेंडू सेफ आहे. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर. चेंडू सुसाट मारत वेगाने होईल फरार. धावा मिळतील 4 चौकार. 35 धावा नौपल कोट्यात, 1 विकेट कमवली. 4थं षटक प्रगतीपथावर काय मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न बॅटिंग करण्यात टीम करते ते प्रेसिडेन्सी संघ. परंतु त्यांना रोखून ठेवण्यात आतापर्यंत यश संपादित केले टीम लाईफ मॉन्टेज संघाने. 2 ताकदवान टीम आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहे. आखलेल्या योजना इथे चेंडू देखील आपण पाहतो. विकेट किपर कडनं छोटीशी चुकी होते, परंतु चांगला प्रयत्न होता. चेंडू थोडासा दूरवरती होता. थँक्यू. फक्त विकेटच्या बाजूला फलंदाजांना विनंती आहे पाणी प्या. खेळपट्टीच्या बाजूला यायचंय, कारण तिथे जर का पाणी वगैरे पडलं सांडलं तर साहजिक तुम्हाला तिथे अडचणी निर्माण होतील किंवा एखादा खेळाडू तिथून स्किन झाला तर त्याला दुखापत होऊ शकते. शेवटचे 18 चेंडू 39 मॅच रंगतदार सुरू आहे. परंतु विजयाचा शिल्पकार कुठला खेळाडू आपल्या संघासाठी ठरेल इथून फक्त आणि फक्त कानमंत्र एकच दिले जाणार आहे. फक्त चुकी होते, जिंकायचं. माफी नाही. फलंदाजांसाठी देखील धावा बनवण्यापेक्षा महत्वाचं आहे आणि गोलंदाजांना विकेट मिळवण्यापेक्षा डॉट बॉल्स टाकणं महत्वाचं. 18 चेंडू 39 काहीच सोपं आणि काहीच वगैरे अशा प्रकारचं आव्हान आहे. परंतु प्रेक्षकांमध्ये आपण पाहतो अजूनही चर्चा सुरू आहेत. त्या चर्चा तिथे न करता खेळाडूंसाठी जर का आपण आवाज दिला, टाळ्या वाजवल्या तर साहजिकच तिथे त्यांच्यामध्ये जोश येईल. एक वेळा फ्रेंड्स आहेत का? टप्पा पडतो विकेट येस आहेत. आवाज थोडासा कमी झाला त्या प्रेक्षकांचा, परंतु होईल. पुनरागमन चांगली वापसी करतात अशी आवाज येईल. पहिलं चेंडू 2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक टॉप बॉल. 4 चेंडू टाकलेत आणि खर्च करतात 6 धावा. ते मात्र आपण पाहतो ज्ञानेश्वर शिंदे माऊली हाय आर्म बॉलिंग ऍक्शन तिथे आपण पाहतोय. उंच पुढे सगळे ताकदवान गोलंदाज आणि अगदी प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर असते. अनुभवी आहेत. वर्ष जवळपास आपण पाहिलं तर 8 ते 10 पासून ते स्पर्धेचा आनंद घेतात, स्पर्धा खेळतायत, गाजवित आहेत. 17 चेंडू 38 समीकरण आहे. कृष्णकांत सेकंड विकेट साठी एक चांगली भागीदारी पार्टनरशिप आतापर्यंत केली. यस कृष्णकांत आता राहणार नाही शांत. इथे मात्र दिशा दर्शवली केलेला दशा धाव फलकाची बदलेल. चौकार बाहेर टप्पा ठेवला, अचूकता पाहायला मिळते. योग्य टप्पा देखील इथे मैदानी ठेवला आणि तिथे टॉप बॉल होते. षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचे. प्रथमता बॅटिंग करणारी टीम ते प्रेसिडेन्सी संघ आपण पाहिलं तर इथे बनवते. एक कडी बाद 40 धावा, 40 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट. 16 चेंडू 34 मॅच अजूनही ऑन आहे फलंदाजांसाठी. हेच करायचं.
गोलंदाजीचा वेगाचा वापर करा, चेंडू गॅप मध्ये ठेवा, जिथे सिंगल आहे त्याला डबल मध्ये परिवर्तित करा, जिथे चौकार मिळते तिथे अजून थोडं जोर लावून षटकार घ्यायचा, कारण धावा महत्वाच्या आहेत, मग त्या कसं काही ना आपल्याला. आणि बॉलर्स देखील आता मात्र इथून पुढे विकेटची तयारी करतीलच. सायंकाळच्या सत्रातील सामना क्रमांक 2च्या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या विरुद्ध असेल, मध्ये आपण टॉस संपला आणि इथे मात्र यष्टांच्या खूप जवळून तो बॉल निघाला विकेट किपरकडे आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल फलंदाजांचा, कारण अनिरुद्धचं देखील कौतुक वेळेवरती नकार ते कळवला. सांगितलं कृष्णकांतला एक चौकार आलाय तुझ्या बॅटमधून तर रिस्क नको, भले सिंगल आली नाही तरी चालेल, खेळपट्टीवरती थांबूया. गोलंदाजी करतात, अचूकता योग्य टप्पा देखील दाखवतात. 15 चेंडू 34, अंपायर मुख्य पंच आपण 15 चेंडू 34. पंच आपण पाहतोय हबल सर देखील आपण पाहतो क्वार्टर फायनल मॅचच्या दरम्यान. 40 यावेळेस देखील आपण पाहू शकतो हा राग आला बागाला, बागाची दहाड जोडला पहाड, षटकार 6 धावा. टप्प्याचा चेंडू होता, टप्प्यात आला की कार्यक्रम वाट पाहिल्यानंतर वाट लावण्याचं काम सुरू झालं. फेकून दिला 14-28. आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. हार मानायला इथे कोणी तयार नाही, प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकाला ऐतिहासिक कामगिरी करायची, प्रत्येकाला संघाचा शिल्पकार करायचं. अजून एक वा वा वा, काय फटका खेळायला भावाने, नाद खुला, गणपतीपुला चरण. इथे आपण पाहिलं तर मैदान ते दाखवतात. हे षटक निर्णय ठरू शकतो इक्वल फॉर्म्स ए संघासाठी, कारण आता मात्र समीकरण असतं 13 चेंडू 22. कृष्णकांत बोरसे बल्लेबाजी कर रहे जोर जोर से, थोडासा खाली राहते विकेट कीपर यांच्याकडे 13 चेंडू 22 देखील गोलंदाज करतात नीरज राय, परंतु इथे मात्र थांबवलं जाते. यस, आता मी म्हणेल प्रेक्षकांचा आवाज आमच्यापर्यंत येतोय, इथे मैदान देखील हे पाहायला मिळणार आहे. स्थिर आहे 46. वापर तिथे मात्र खेळाडू बनतील दर्शक म्हणतात दिनारे 6 धावा. धवपलकोती बनवलं जात आहेत. 47 रन 47 धावा. 5व्या षटक प्रगती पथावरती आहे. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. कालपर्यंत आपण प्री क्वार्टर फायनल पाहिलं, दुवाड्याचा सामना आहे, नॉकआउटची मॅच आहे. म्हणजे थँक्यू. आता मात्र कृष्णकांतने सांगितलं शांत राहून चालणार नाही. 3 चेंडूमध्ये 3 खैन केली षटकार आणि मॅच होती कुठे आणली कुठे. आता शेवटचे 12 चेंडू 16 खरेदी करत. श्रीकांतचा देखील एक हाती संघर्ष आवडत असेल तर त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळ करतो हा खेळाडू साकार, परंतु अजूनही मॅच आव्हान आहे. 12 चेंडू 16. इथे यशविन आनंदच्या गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. 3चं अर्धशतक पूर्ण होतं आणि टार्गेट केलं गेलं. एकच गोलंदाज निवडला आणि संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू ज्ञानेश्वर शिंदे माऊली, परंतु यावेळेस खेळपट्टीची 7 फलंदाजांना मिळते. 8 चेंडू मध्ये 26 बनवल्यात कृष्णकांत बोरसेने, परंतु आता मात्र अरविंद राय एक षटक हाताळलं, 13 धावा खर्च केला, 2 विकेट त्यांच्या नावी. शेवटचे 12 चेंडू 16. 59 धावा. इथे बॅट फिरवली अगदी वेगळ्याने अनिरुद्धने, संपर्क झाला नाही. परंतु कृष्णकांत सांगतील तेच की इथून पुढे तुमच्याकडून देखील प्रहार येऊ शकतो, परंतु एखादा सिंगल मला काढून द्या. थोडीशी अजून मॅच आपण सोपी करूया. इथून जर आता चूक केली ना तर ती पूर्णपणे मागील षटकातील मेहनत पाण्यात जाईल, वाया जाईल. काय होईल, कसं होईल, कोणामुळे, कोणासाठी, कशासाठी, किती वेळा, परंतु जे होईल ते चांगलं होईल. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. पुन्हा ते गोलंदाज तयार. हा देखील टप्पा सुरू. खेळपट्टीची मदत आता देखील पहा गोलंदाजाला मिळायला सुरू झाली, परंतु श्री अरविंद राय इथे हे डॉट बॉल जितके जातील ना तितकी मी म्हणेल तितका आनंद साजरा केला जाईल
यशवंत आनंदच्या देखील डगआउट मध्ये, कारण डॉट बॉल्स महत्वाचे आहेत आणि त्याहून पेक्षा महत्वाचं कृष्णकांत बोरचे नॉन सेकंड लेव्हल व्हायचं जरुरी, कारण ते येतील, ते देखील इथून पुढची रणनीती आखण्यासाठी येतील. प्रेसिडेन्सी संघ आपण पाहिलं तर प्रथम संपर्क झाला इथे मात्र लॉंगाचे खेळाडू तिथे तैनात, सिंगल वरती फलंदाज थांबतात. फलंदाजी शेवटचे 9 चेंडू 15 चौधर येतात, त्यांनी पहिल्या षटकात 15 धावा खर्च केला. 9 चेंडू 15 धावा. गव्हाणे 16 संघ कुठलाही जिंको, फक्त गाणं लाव चंद्रा भावा. 66 9 चेंडू 15. बॉलर तयार अरविंद राय, समोर कृष्णकांत. सुरू होते. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर या सामन्यात पूर्णपणे चित्र बदलून टाकणारा खेळाडू स्ट्राईक एंड वरती रोखतील का, काही डॉट बॉल टाकतील का, कधी विकेट आपल्या संघाला मिळून देतील का, हे गोष्टींच्या चर्चा जोर लावावा लागेल गोलंदाजांना. अजून गॅलरी हाऊसफुल झाल्यात, सगळे प्रेक्षक आनंद घेत आहेत. ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आणि तिथे मात्र संपर्क बॅटचा झाला होता. क्षेत्ररक्षणामध्ये देखील गडबड देखील झाली होती, परंतु पुन्हा चेंडूवरती ताबा मिळायला गेला. परफेक्ट जॉर करू. आता हे बरं झालं की तो बॉल सर्कल मध्ये पुन्हा एकदा आला खेळाडूच्या हाताला किंवा पायाला लागून. जर का पलीकडे गेला असता तर निराशा हताशा. फार कमी पाहायला मिळतं, परंतु एका चांगल्या शेवटचे 8 चेंडू 15. प्रेक्षकांना काय वाटतं कोण जिंकेल? आवाज. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आशिष गव्हाणे खेळतात, पहिल्या चेंडूला सन्मान देतात. चेंडू जे आक्रमक आहेत पुन्हा एकदा मॅच करा आपण जाऊया. घेऊन येतात बॅटिंगसाठी. फक्त दिसत असेल नजाकत कल्पकता भरली या चेंडूवरची क्रॉस होईल. चौकार 4 धावा. पूर्ण केला जातात. मैदान टिकेला ते अपील देखील थँक्यू. चौकार देखील महत्वाचा, परंतु शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक शेवटचे 7 चेंडू 11. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे 7 चेंडू 11. शेवटच्या आणि अंतिम षटक सुरू आहे. भरोसे डरकर न कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की मैदान में कभी हार नहीं होती. शेवटच्या आणि अंतिम षटक इथे मात्र वेग वाढवला आणि संपर्क अजिबात नाही. चेंडू डॉट. गोलंदाजचा शेवटचे 6 चेंडू 11. चौधरी गोलंदाजच्या मार्फत अजून आपण पाहिलं तरी या मॅच मध्ये होतं काय माहितीये का, परंतु इथे आता कशा प्रकारे कामगार करतील ते देखील आपण इथे मैदान बघणार आहोत. हेच होतं, कारण कधी ती दडदड यशवंत आनंदची तर कधी इक्वलाइफ होम्स चेंडूचा फटका खेळला की मोठा क्षेत्ररक्षक, परंतु चर्चा केली जाते. शेवटचे 6 चेंडू 11. चेंडू मात्र मॅच कोण जिंकेल? ही मॅच कोण जिंकेल? ही मॅच कोण जिंकेल? 7व्या षटकातील शेवटचे काही चेंडू 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. चेंडू अडवलं जाते, फील केला शॉट पाण्यासमोर काहीचा कान मंत्र, चेंडू अडवला तोपर्यंत काहीची चर्चा, एक तब्बल होती निर्भय चेंडू लिटिल बिट चॅट 73 धावा चालवावी लागेल बॅट. काय किंमती अनुरुद्ध 3 रन लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील आणि बॉलिंग मार्कवरती रोहित करावं लागेल संगनायकाला मोहित. शेवटचं षटक टाकतात. शेवटचे 6 चेंडू 11. विकेट कीपरकडे कौतुक करावं लागेल. शेवटचे 6 चेंडू 11. बॉलिंग मार्कवरती रोहित. एक चौकार वगळता एक मोठा फटका खेळू दिला नाही. गोल करेल या सामन्यामध्ये चेंडू टाकलेत. 2 डॉट प्रेक्षकांना माहित, परंतु इथे मात्र ओव्हरफुल टॉस बॉल होता. सिंग तरी मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी नकार. शेवटचे 5 चेंडू आणि 10 धावा मात्र या जिंकण्यासाठी बनवायच्या. सिक्सर देख. चांगली मॅच, अगदी काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. कधी हा सामना आपण पाहिला तर इक्वलाइफ होम्स ए संघाकडे जातो, तर कधी यशवंत आनंद. परंतु विजयाचा आनंद कोणाला मिळेल? एक संघ आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश करत असताना पाहिला, लाईफ मॉन्टेज, आणि इथून पुढे दुसरा संघ कोण? 5 चेंडू 10. संकटमोचक
कृष्णकांत बोरसे स्ट्राईक एंड वरती आहेत. यावेळी देखील फोलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने गॅप मध्ये नक्कीच टोलाला सिंगल आली आहे. दुसऱ्या बॉलचा प्रयत्न विकेट कीपरकडे थ्रो आणि इथे मात्र फेकी बरकटली. अगदी जीव मुठीत होता इथे फलंदाजाचा. कृष्णकांत शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची तयारी. लक्षात ठेवा, संघर्षाच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक माणसाला पराभवाची कधीच भीती नसते. इथे इतिहास रचायचा आहे, संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवायचंय. शेवटचे 4 चेंडू 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4, धावा बनवायच्यात 8. कोण कोणाची लावेल वाट, कुठल्या संघाचा कर्णधार सेमीफायनल मध्ये जाऊन करेल स्वतःची मानतात. परंतु एकदा दोन्ही टीम साठी आपण टाळ्या वाजवला, अजिबात लावायचं नाही, अजिबात थांबायचं नाही. टाळ्या जितक्या जोरदार होतील तितका सामना अजून रंगात येईल. 4 चेंडू 8, धाबलक्यावरती 50. कृष्णकांत स्ट्राईक एंड वरती. बॉलर तयार. इथे दबाव पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फोलर लाईनचा चेंडू हाताला रमण्याची संधी, परंतु हा हातातून चेंडू निसटला आणि हा सिंगल आला. इथे मात्र हा जो सिंगल पेन काढला गेला फलंदाजांच्या माध्यमातून. आता विचार करायला लागेल की हे गरजेचं होतं का नाही. परंतु अनिरुद्ध त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. आता जर अनिरुद्धच्या बॅटवरती चेंडू प्रॉपरली येत नव्हतं यापूर्वी आणि जर इथे आला, एकच बॉल बॅटवरती आला, तर तो देखील संघासाठी शिल्पकार ठरू शकतो. कृष्णकांतने सांगितले, तू भी मार सकता है मेरे भाई, तुला देखील तिथे चमत्कार करावा लागेल, तेव्हा तुला सर्वजण नमस्कार करतील. 3 चेंडू 7. आणि इथे मात्र फिक्री करता है की फिक्र से होता है क्या, रख अपनी बाजुओं पर भरोसा, फिर देख आगे होता है क्या. छरण षटकार. आणि हेच मी सांगत होतो की कृष्णकांत हेच सांगतोय अनिरुद्धला, तुझ्याकडे देखील दमकमात ताकद आहे. आणि सर्वात जास्त धीर अनिरुद्धलाच आला असेल, कारण यापूर्वी बॅटवरती पाहिजे नक्की चेंडू येत नव्हते. परंतु आता मात्र एक षटकार जो आज पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलून टाकतो. इथे रोहितने हा बॉल फुलटॉस का टाकला याचा विचार करत बसावा लागेल. परंतु मॅच अजून आहे. पुन्हा एकदा मी सांगेल, दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय मॅच मध्ये आठवण रंगतात. या पूर्वीची देखील मॅच जबरदस्त होती आणि हा देखील एक जबरदस्त सामना आपण पाहतो. शेवटचे 2 चेंडू 1. शेवटचे 2 चेंडू 1. येस, बॉलर तयार. फक्त हलक्या हाताने विजय धाव अनिरुद्धच्या बॅटमधून 80 धावांचा इक्वलाइज फ्रेंड्स. ए टीम सेमीफायनल मध्ये दाखल. सामोरे जायचे टीम पहिलं षटक. यावेळीच्या चेंडूचा प्रचंड मोठा विकेट आक्रमण केला आणि चेंडू